लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं आणि तुम्ही म्हणाला होतात की 10 मिनिटात तयार होणार, बरोबर? आणि अजून एक याचं वैशिष्ट्य म्हणजे असं दिसतंय मला की साहित्यही कमी आहे, 10 मिनिटात होतंय, म्हणजे लवकर होणारी रेसिपी आहे, बरोबर? काय करूयात पहिल्यांदा? त्याच्यात आपण व्हेरिएशन बी करू शकतात. बरं, इकडे चॉकलेट स्पॉन्ज घेतला आहे ना, याच्या बदले व्हॅनिला घेऊ शकतात. आणि हे चॉको चिप्स व्हाईट घेतली ना, ते ब्राऊन घेऊ ब्राऊन पण घेऊ शकतो. मग व्हॅनिला एसेन्स आहे तर चॉकलेट एसेन्स घेऊ शकतात. बटरस्कॉच, रोज एसेन्स पण असतो. रोज नाही चांगला वाटेल. बरं, हेझलनट चांगला. बरं, ठीक ते आहे. घेऊ शकता. वेगवेगळे इसेन्स तुम्ही वापरू शकता, जो फ्लेवर तुम्हाला हवा हवा आहे आहे. असा. ओके, काय करूयात पहिल्यांदा? आता पहिले त्याच्यात केक क्रम्स घालूया. बरं, 2 टेबलस्पून डेसिकेटेड डेसिकेटेड कोकोनट, 1 टेबलस्पून चॉको चिप्स, हे हाफ टीस्पून व्हॅनिला एसेन्स, बस 1 टीस्पून. ओके, पुढे 1 टीस्पून चॉकलेट सॉस. चॉकलेट सॉस. आता सगळं मिक्स करूया बरं, घ्या करून हाताने. हो, बरं. आणि कंडेन्स मिल्क आपल्याला जेवढा लागेल तेवढा ऍड करूया. ऍड करत जायचं, ठीक है. अभी थोड़ा सा कंडेंस मिल्क इसमें ऐड करेंगे. जी, आप बताइए. हाँ, 2 चम्मच आप ले लीजिए, बस. ये बाइंडिंग के लिए चाहिए. हाँ, बाइंडिंग के लिए चाहिए. बरं, मला वाटतं एवढं पुरेसं होईल. हाँ, कारण ते परफेक्ट. है ना, भिजलं पण आहे त्याच्यात आणि ते गोळा पण होतोय त्याचा. उसका गोला ही होना चाहिए. फिर उसको डेसिकेटेड कोकोनट में घुमाएंगे और टूथपिक लगा सकते हैं, या आजकल लॉलीपॉप स्टिक आता है उसमें भी आप लगा सकते हैं, टूथपिक में भी लगा सकते हैं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे घोळून घ्यायसाठी प्लेट लागेल, बरोबर? ठीक, ही चालेल. हां, याच्यात तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेऊ. नाही असं करा आणि ह्याच्यात ठेवा. ओके, आपने मुझे तो सिखाई दिया. हां, ओके, व्हॅनिला चॉको बॉल्स तयार झालेले आहेत, बरोबर? सुपर. याला आता फ्रीज मध्ये सेट करायसाठी ठेवायची गरज आहे? गरज नाही. गरज नाही. नाही, असेच खाऊ शकतो आपण? डायरेक्ट खाऊ शकतो. अरे क्या बात आहे. आता हे 4-5 झालेले आहेत, आपण याच्यात टूथपिक खोचूया का? हां, असंच ना? क्या बात आहे. व्हॅनिला चॉको बॉल्स आपण तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटात तयार होते, पण खोटं बोललात तुम्ही. 5 मिनिटात 5 मिनिटात तयार झाली. फॅन्टास्टिक. 5 मिनिटात होणारी रेसिपी तुम्हालाही करून पाहिजे असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चोको व्हॅनिला बॉल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: केक क्रम्स, व्हॅनिला इसेन्स, डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, चॉकलेट सॉस आणि चोको चिप्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केक क्रम्स, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 1 टेबलस्पून चोको चिप्स, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 1 टेबलस्पून चॉकलेट सॉस घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 2 चमचे कंडेन्स मिल्क घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे बॉल्स बनवून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्यावेत. नंतर तयार बॉल्सना टूथपिक लावून सजावट करून चोको व्हॅनिला बॉल्स सर्व्ह करावेत. कांदा छान परतला गेलेला आहे. आता याच्यात टाकतोय टोमॅटो. टोमॅटो जे आहे ते चिरलेले ते गळले पाहिजे छान. आणि याच्यात जाऊ देऊया आता लाल मिरची पूड, थोडी हळद, जिरे पूड अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण टाकू याच्यात गरम मसाला. आता हा जो मसाला आहे आपण केलेला आहे तो एकदम टेस्टी होणार आहे. याच्यात जाऊ देऊया थोडं मीठ, थोडंसं पाणी, सगळ्या गोष्टी एकत्र मिळून येण्यापुरता. बस आता या सगळ्या गोष्टी शिजत आहेत. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, वाफवून घेतलेले हे दोन्ही पण आहेत. मटरचे दाणे आहेत आणि कॉर्न्स आहेत आणि सिमला मिरची आहेत. ह्या मी थोडंसं लाईटली टॉस करून घेणार आहे. तर मी इथे थोडेसे सिमला मिरची एक अर्धी चिरलेली टॉस करून घेतोय. त्याचबरोबर सिमला मिरची आणि मटरचे दाणे आपण टॉस करतोय. थोड्या बटरमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टी टॉस करून घेतोय.
त्याच्यावर टाकणार आहे आपण काळी मिरी पूड. हे जे मटरचे दाणे मी थोडेसे वाफवून घेतले आहे, कारण हे आहे की लवकर ते शिजले पाहिजे. थोडं मीठ याच्यात जाणार आहे. थोडंसं त्याला क्रश करून घेतोय. दाणे फक्त तुटतील तेवढं बघतोय मी. आणि बस त्याला आपण काढून घेऊ बोलमध्ये. या स्पॅनमध्ये आपण मक्याचे दाणे पण थोडे टॉस करून घेऊया. बटर्ड कॉर्न केलेले आपण इकडे. थोडी काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ. दुसऱ्या बोलमध्ये घेतोय मी टोमॅटो बारीक चिरलेला. याच्यात घालणार आहे थोडा केचप आणि याला मिक्स करून घेतोय. बस थोडं लिंबू. बस ते गॅस बंद केलेला आहे. बस चला, आता या टोस्टसाठी लागणारी सगळी सामुग्री आपली रेडी झालेली आहे. आता काय नाही, बस आता आपल्याला या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, त्यात लावायच्या आहेत याच्यावरती. आता मी इथे बटर वगैरे काहीच लावत नाही टोस्टला, कारण की आपण हा जो मसाला केलेला आहे हा आपण बटरमध्येच केलेला आहे. याला छान हा मसाला सगळीकडे कोट करून घेतोय मी. आता आपण याच्यावर टाकणार आहोत अमूल चीज. आता हे आपल्याला पूर्ण टोस्ट व्यवस्थित कव्हर करायचं आहे या चीजने. आता हे झाल्यानंतर आता मी एक काम करणार आहे. आता याच्यावरती या सगळ्या गोष्टी टाकणार आहे. मक्याचे दाणे, नंतर इथे आपण टाकलंय टोमॅटो आणि आता हे मटरचं मिश्रण. टोस्टवर तर छान रंग दिसत आहेत. आता मी एका आपल्या अवनच्या प्लेटवर याला काढून घेतोय. मंडळी, तुम्ही बघितलंय की आपला जो टोस्ट आहे तो कलरफुल होणार आहे. फक्त एकच गोष्ट करायची, त्याला खूप जास्ती बेक करू नका, कारण की अर्धा तसं पण आपण हाफ त्याला आपण आधीच टोस्ट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे रंग तसेच राहिले पाहिजे भाज्यांचे. मी याला मंडळी बेक करून घेणार आहे 180 डिग्रीजवर साधारणपणे 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं ॲट द मोस्ट, म्हणजे चीज मेल्ट होईपर्यंत. मी हे करून घेतो आणि एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेजी मसाला चीजी टोस्टसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, ब्रेड, काळी मिरी, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेले हिरवे वाटाणे, अमूल बटर, टोमॅटो सॉस, सिमला मिरची, गरम मसाला, जिरेपूड, लिंबू, चिरलेला लसूण, हिरवी मिरची, चिरलेलं आलं, चीज, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम ओव्हन प्रीहीट करून त्यामध्ये ब्रेडचे त्रिकोणी तुकडे भाजून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण आणि अर्धा चमचा आलं घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल मिरची पूड, हळद, अर्धा चमचा जिरेपूड, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये हिरवी सिमला मिरची, हिरवे वाटाणे, काळी मिरी पूड आणि मीठ घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर बटर गरम करून त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र परतून घ्यावं. एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सॉस घालून नीट मिसळून घ्यावं. भाजून घेतलेल्या ब्रेडवर टोमॅटोचं मिश्रण नीट पसरवून त्यावर अमूल चीज, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटोचं मिश्रण आणि मटारचं मिश्रण घालावं. बेकिंग ट्रेला बटर लावून त्यावर तयार व्हेजी टोस्ट ठेवावा आणि 180 डिग्रीला 10 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? कुरकुरी भेंडी. तुम्ही आता दुसरा पदार्थ करणार आहात. मशरूम मंचुरियन.